तर हा सोहळा अगदी दिमागदार आणि रंजक करणार असतानाच एका अचूक मोक्यावर तुमची एंट्री झाली दादा. कारण हा शाहूवाडी तालुका अर्थात शाहू महाराजांचा तालुका आणि शाहू महाराजांवरतीच एक छोटेखानी भाषण का होईना आपली एक चिमुकली इथे म्हणणार आहे तुमच्या साथी. अर्थातच तुम्हा समक्ष भक्ती संतोष गुरवहिला मी विनंती करेन की आपण मंचावरती यायचं आहे. आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून ओळखलं जातं, भोसले कुळातले अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांसाठी नेहमीच धावून येणारे आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची चळवळ ज्यांनी पुढे नेली ते शाहू महाराज आणि त्यांच्यासाठी एक छानसं वक्तृत्व करण्यासाठी भक्ती संतोष गुरव इथे आलेले आहे. जरा जोरदार टाळ्या पहिला तर होऊन जाऊ द्यात, कारण महिलांनी सुद्धा शिकावं ही शाहू महाराजांचीच इच्छा होती आणि आज तीच कन्या इथे शेर दिल इथे आलेली आहे. तिला स्वागत आहे. नमस्कार. सर्वप्रथम शाहूवाडी तालुका रहिवासी प्रतिष्ठान येथील सर्व सदस्यांचे कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानते, कारण त्यांनी मला इथे बोलण्याची संधी उपस्थित करून दिली. तर मी भक्ती संतोष गुरव, गाव शिरगाव, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर, मातोश्री विद्यालयाची विद्यार्थिनी आज आपल्यासमोर विषय मांडते छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराज म्हणजे कोल्हापूरची आन बान शान आणि शाहूवाडीची ओळख. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही, बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाहीत, मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाहीत. कोणासाठी तरी धावून गेल्याशिवाय माणुसकी कळत नाही, कोणासाठी तरी धावून गेल्याशिवाय माणुसकी कळत नाही आणि कष्टाविना फळ मिळत नाही, आणि कष्टाविना फळ मिळत नाही. तसंच चांगल्या विचारांशिवाय चांगलं आयुष्य घडत नाही, चांगल्या विचारांशिवाय चांगलं आयुष्य घडत नाही. छत्रपती शाहू महाराज भारताच्या, महाराष्ट्राच्या आणि कोल्हापूरच्या मातीतल्या माणसाला माणूस म्हणून उभा केला तो राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर नावलौकिक असणारे राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनुसार राज्यकारभार करणारे राजे म्हणजे छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजांचं आयुष्य किती होतं? 48 वर्ष अवघं आयुष्य. 28 वर्ष त्यांनी राज्यकारभार केला. वयाच्या 20व्या वर्षी ते कोल्हापूरच्या गादीवर बसले. वयाच्या 20व्या वर्षी ते कोल्हापूरच्या गादीवर बसले. त्यावेळी राज्यकारभार असा होता की प्लेगच्या साथीने सगळीकडे धुमाकूळ पसरला होता. प्लेगच्या साथीने सगळीकडे धुमाकूळ पसरला होता. त्यावेळी लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करणं अवघड झालं होतं. व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवले होते, त्यामुळे लोकांची लूटमार चालू होती. इकडे मृत्यूंचे तांडव पडत होते. त्यावेळी नेमकं करावं काय? छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी त्या सर्व जीवनावश्यक वस्तू स्वतः खरेदी केल्या आणि लोकांना स्वस्त दरात विकल्या. आपण स्वतः सुद्धा या परिस्थितीतून गेलोय. कोरोनाचा काळ, यावेळी सुद्धा जीवनावश्यक वस्तू खूप महाग झाल्या होत्या आणि लोकांना अन्नाविना राहणं सहन होत नव्हतं. परंतु छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी लोकांवर ती परिस्थिती येऊ नाही दिली. म्हणजे राजा असावा तर कसा? छत्रपती शाहू महाराजांसारखा. छत्रपती शाहू महाराजांनी मानवतेचं, समानतेचं राज्य निर्माण केलं. कोल्हापूरच्या संस्थानांना आरक्षण देणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज. जर एखादा विद्यार्थी आपल्या पालकांमुळे तो शाळेत गेला नाही तर ते 1 रुपये दंड ठोठावत आणि त्यांनी सक्तीचं व मोफत शिक्षण उभं केलं. लोकांसाठी दवाखाने, पाणीपुरवठे सुरू केले. असा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 बक्कट जाती, 12 बलुतेदार यांना एकत्र घेऊन कल्याणकारी स्वराज्य निर्माण केलं. त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांनी देखील समानतेचं, मानवतेचं, बंधुतेचं एक लोककल्याणकारी राज्य निर्माण केलं. आजची परिस्थितीवर बोलायचं म्हटलं तर स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार, विनयभंग, भ्रष्टाचार, अरे हेच आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य? हेच आहे का छत्रपती शाहू महाराजांचं स्वराज्य? आजच्या परिस्थितीत सुखी बेळ चढली तर सुखी कोणीच नाही आणि साधा डोसा सोडला तर साधा व्यक्ती कोणीच नाही. आजचा व्यक्ती हा फक्त माझी गाडी, माझी माडी आणि माझ्या बायकोची सुंदर अशी गोल साडी या विचारातच गुरफटलाय, नाही का? माणूस आजची आपली संपत्ती, आपला पैसा हे जमवण्यातच लागलाय. परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपली माणुसकी, आपली संपत्ती, आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतोय. म्हणजे या समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं, या समाजामध्ये आपलं सुद्धा नाव असलं पाहिजे. आपला पैसा, आपली संपत्ती, आपली जीवलग माणसं, आपले आई बाबा या सर्वांना आपण इथेच सोडून जाणार आहे. हे आपल्या सोबत येणार नाही आहेत. लोक शून्यातून निर्माण होतात आणि पुन्हा शून्यातच जातात. शेवटी बेरीज ही कर्माचीच होते हो, संपत्तीची नाही. शेवटी जाता जाता एकच सांगेल की पूर्वी आकाशात काळे ढग
आकाशात काय ढग निर्माण झाले की बदा पाऊस पडायचा आणि एखाद्या व्यक्तीला थोडीशी जरी जखम झाली तरी समोरच्या त्या डोळ्यात अश्रू यायचे. एखाद्या व्यक्तीला थोडीशी जरी जखम झाली तरी समोरच्या त्या डोळ्यात अश्रू यायचे. पण आता ढगांना जरी गदागद हलवलं तरी पाऊस पडत नाही. ढगांना जरी गदागद हलवलं तरी पाऊस पडत नाही आणि एखाद्या व्यक्तीला समोर झालं तरी समोरच्या त्या डोळ्यात अश्रू येत नाहीत, तरी समोरच्या त्या डोळ्यात अश्रू येत नाहीत. धन्यवाद. जातेस कुठे तू इतक्यात? डायरेक्ट कोल्हापूरला जायचंय? बघा, शिडशिडीत बांधायची ती आहे. अगदी तुम्ही फुंकर मारला तरी सुद्धा उघडू शकते. पण जेव्हा ती बोलायला लागली, तुमची फुंकर तुमच्याच घशात जाऊ शकते हे तिने मला दाखवून दिलं. काय खणखणीत आवाज आहे बाई तुझा. ही प्रेरणा तुला देणारे छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या तुमच्याकडनं होऊन जाऊ द्यात. आणि एक तर इतकं सुंदर भाषण, तुझं वक्तृत्व, या सगळ्याबद्दल तुझं खरंच मनापासून आभार मानतो. आपण तिला इथे सन्मानित करतो. त्या मंचावरती अध्यक्षांच्या हस्ते आपण तिला सन्मानित करतो आहोत. मी विनंती करेन आदरणीय अध्यक्ष रवींद्र रामचंद्र लाळे साहेब यांच्या हस्ते या आपल्या मुलीला सन्मानित केलं जातं आपल्या शाहूवाडी तालुका रहिवासी प्रतिष्ठानच्या माध्यमातून. मी विनंती करेन की तिचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावा. टाळ्या सुद्धा वाजायला हव्यात बरं का. सगळ्यांकडून हात उंचावून टाळ्या वाजला पाहिजेत. ही प्रेरणा शाहू महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, बाबासाहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे एकमेव राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज. तर मी आता आपल्या शाहूवाडी तालुका रहिवासी प्रतिष्ठानच्या माध्यमातून